नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय मटारची पुरी। एकदम हेल्दी अशी ही पुरी आहे। त्यासाठी ना इथे 1 कप मटार घेतलेले आहेत। हे ताजे मटार आहेत। तुम्ही फ्रोझन मटार सुद्धा इथे वापरू शकता। ह्याच्यामध्ये आलं घालायचे 4-5 स्लाइस करून, त्यानंतर 4-5 हिरव्या मिरच्या घालायच्यात, लसणाच्या पाकळ्या घालायच्यात 7 ते 8, फ्रेश कोथिंबीर घालायची। इथे मी अर्धा कप एवढी फ्रेश कोथिंबीर घेतली आहे, म्हणजे आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या छान हिरवा रंग येतो त्यांना। थोडं पाणी घालायचं आणि मस्त ही जी पेस्ट आहे ती आपण वाटून घेणार आहोत। लागेल तेवढा पाण्याचा वापर करून ही पेस्ट वाटून घ्यायची। वाटलेली पेस्ट आपण ज्या भांड्यामध्ये पीठ मळणार आहोत त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये ना आपण सुरुवातीला काही सुखे मसाले ॲड करणार आहोत। जसं की मी आता इथे घालते गरम मसाला आणि धणेपूड असलेली मिक्स पावडर आहे। त्यानंतर इथे भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे। चवीपुरतं मीठ घालायचं, थोडासा ओवा घालायचा क्रश करून, म्हणजे काय होतं पचायला सुद्धा आपल्याला मदत होते आणि त्याची टेस्ट सुद्धा खूप छान येते। अर्धा लिंबाचा रस घालायचा याच्यामध्ये आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मी इथे गव्हाचं पीठ घेतलंय 2 कप, पण आपण सगळं पीठ जे आहे ते एकत्र ॲड करायचं नाहीये, थोडं थोडं करत ॲड करायचं, कारण ह्यामध्ये मी एक्स्ट्रा पाणी ॲड करणार नाही आहे। ही जी आपण पेस्ट तयार केली आहे त्याच्यामध्ये जेवढं पीठ भिजेल तेवढंच मी इथे ॲड करणार आहे। जास्त पिठाचा आणि पाण्याचा वापर इथे करायचा नाहीये। तर आता ना अजून थोडं पीठ लागणार आहे, तर मी सगळंच पीठ इथे ॲड केलंय आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते। ओवा मी आधी घालायला विसरले होते, त्याच्यामुळे मी नंतर पीठ मिक्स करताना मला आठवल्यामुळे मी तेव्हा घातला हा ओवा, पण तुम्ही जेव्हा पेस्टमध्ये सुखे मसाले मिक्स करत असाल तेव्हाच ॲड करा। आता ना आपल्याला पाणी जर लागलं तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं, म्हणजे जो उरलेला जो फ्लेवर आहे भांड्यामध्ये तो सुद्धा आपल्याला सगळा मिळेल। तर थोडंच पाणी घालायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याच पाण्यामध्ये, तेवढ्याच पाण्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळून झाल्यावरती थोडा तेलाचा वापर करायचा आणि एकदम व्यवस्थित हे पीठ मळून थोडा वेळ रेस्ट करायला ठेवायचं। एक 15-20 मिनिटांनंतर आपण ह्या पिठाचे गोळे तयार करून घेणार आहोत। पीठ मळून झाल्या ना लगेचच कधी पोळ्या चपात्या करायला घ्यायच्या नाहीत, कारण का पीठ आहे ना तेव्हा आपण नुकतंच मळलेलं असतं, त्याच्यामुळे चपाती लाटताना ना क्रॅक येते। त्यामुळे थोडं पिठाला रेस्ट करू द्यायचं 15-20 मिनिटं, त्यानंतर लाटायला घ्यायच्या। एकदम पीठ सुद्धा सॉफ्ट होतं आणि चपात्या सुद्धा छान लाटल्या जातात। तर आता बघा मी एक जी आहे ना ती चपाती जी आहे ती लाटून घेते। एकदम पातळ नाही करायचे किंवा खूप जाडसरही नाही करायचं आहे, मीडियमच करायची आहे। जेव्हा आपण नॉर्मल रेग्युलर पुऱ्या कशा करतो त्याच प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तर एकसारखी अशी ही पोळी जी आहे ती मी लाटून घेते आणि त्यानंतर कुठलाही ग्लास असेल, कप असेल, वाटी असेल, काही जे असेल टोकदार, त्याच्या मदतीने ना पुऱ्या पाडून घ्यायच्या। बघा आता एकसारख्या दिसाव्यात म्हणून मी ते असं करते, नाहीतर तुम्ही सिंगल सुद्धा लाटून घेऊ शकता। तेलाचा वापर करून सुद्धा तुम्ही सिंगल पुरी लाटून घेऊ शकता। इथे मी वाटी घेतली आहे, वाटीने ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या पाडून घेते। बघा एका वेळेस ना 4 ते 5 पुऱ्या आपण पाडून घेऊ शकतो, तर एकदम सुंदर दिसतात दिसायला। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल ना तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता तेल गरम करत ठेवलं होतं एका बाजूला। एका वेळेस ना मी 4-4 पुऱ्या तळते, कारण का पुरीची साईज आहे ना ती जरा छोटी आहे, म्हणजे एकाच वेळेस 3-4 पुऱ्या बसू शकतात त्याच्यामध्ये। तर बघा तुम्ही एक सुद्धा तळून घेऊ शकता। तर बघा 1 मिनिटाने ही मस्त टम्म फुलते ना पुरी मटारच्या। ह्या सुंदर अशा पुऱ्या ज्या आहेत ना त्या तुम्ही दह्यासोबत, चटणीसोबत, चहासोबत सुद्धा खाऊ शकता। इतक्या कमाल होतात ह्या पुऱ्या ना, तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात। मटारच्या ह्या मस्त अशा पुऱ्या आहेत, इझी आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि ह्या टम्म फुगलेल्या पुऱ्या तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा। चवीला तर ह्या पुऱ्या खूप सुंदर लागतात। ह्या पुऱ्या कुठल्याही भाजीसोबत, कुठल्याही चटणीसोबत किंवा नुसत्या सुद्धा खाऊ शकता। तर नक्की ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।